नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर. पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे द्वेषाला मरण नसतं. संघ आणि भाजपवाल्यांची खरी अडचण त्यांना 1947 पूर्वीचा इतिहास नसणं ही आहे. ते सावरकरांना धरतात, पण सावरकरांचं हिंदुत्व प्रदेशनिष्ठ तर त्यांचे संस्कृती आणि धर्मप्रधान आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी याचा संबंध नाही. असलाच तर गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या स्वातंत्र्य लढ्याला यांचा विरोध होता आणि ते त्यांचे टीकाकारही होते. क्रांतिकारकांपैकी भगतसिंग कम्युनिस्ट, बंगालचे क्रांतिकारक आध्यात्मिक किंवा डाव्या विचारांचे आणि मराठी क्रांतिकारकांचं दैवत विज्ञानवादी सावरकर. परिणामी स्वातंत्र्य लढ्याशीही संघाचा संबंध नाही. त्यामुळं हे विवेकानंदांना जवळ करताना दिसतात, पण तसं करताना विवेकानंदांची समाजवादी आणि समतावादी भूमिका ते मान्य करत नाहीत. त्यामुळं विवेकानंदांचा हिंदू धर्मप्रचारक असा खोटाच गौरव त्यांना करावा लागतो. मग ते कधी झाशीची राणी, कधी शिवाजी राजा, तर कधी राणा प्रतापांची नावं घेतात. यातला त्यांचा ऐतिहासिक नाईलाज समजण्याजोगा आहे. ज्यांना वर्तमानात आदर्श सापडत नाहीत त्यांना भूतकाळाचाच आधार घ्यावा लागतो. अशा माणसांना भविष्याची स्वप्नही पडत नाहीत आणि पडली तरी ती फार दूरची किंवा हाताशी येणारी नसतात. 1925मधल्या स्थापनेपासनं संघाचं ना धोरण बदललं ना कार्यपद्धती बदलली. त्याचा आकार वाढला, पण प्रकार आणि प्रकृती तीच राहिली. कधी ते रामाचं नाव घेतात, पण राम क्षत्रिय तर रावण ब्राह्मण आहे. कृष्ण ओबीसी तर पांडवांच्या कुळाचा शोध घ्यावा असा कौरवांचंही तेच. व्यास आणि वाल्मिकी यांच्यातलंही कोणी ब्रह्मकुलोत्पन्न नाही आणि वेदांच्या रचयित्यांची कुळं तर अजूनही अज्ञातच आहेत. या स्थितीत हेडगेवार आणि गोळवलकर ही दोनच नावं त्यांनी आपली मानली. देवरस आणि त्यांच्यानंतर आलेल्या सरसंघचालकांना ते फारसे मानतही नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते जवळचे असले तरी त्यांना उघडपणे आपलं म्हणण्याचं धाडस त्यांना अजूनही जमलं नाही. सामान्य माणसांच्या मनातली आजची खरी श्रद्धास्थानं गांधी, नेहरू, पटेल, मौलाना आणि त्यांचे सहकारी ही आहेत. ही माणसं समाज मनातनं काढून टाकून त्यांच्या जागी हेडगेवाराधिकांची स्थापना करणं हे काम अवघड आहे. गेल्या 500 वर्षात त्यांना जे जमलं नाही त्यांनी राम धरून पाहिला आणि तो दक्षिणेत चालला नाही. पराक्रमाला आणि ज्ञानाला जात नसते, म्हणून पराक्रमी आणि ज्ञानी माणसं साऱ्यांनाच पूज्य असतात. हे खरं असलं तरी संघाला बहुतेक ज्ञानी माणसांविषयीचा एक संशय आहे आणि पराक्रमी माणसं आपलीच आहेत का नाही याचा त्याला पत्ता नाही. मुळात 1947 नंतरची तशी माणसं त्यांची नाहीत आणि नव्हतीही. शिवाय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांची उंची गाठू शकेल असा नेता त्यांच्याजवळ तेव्हा नव्हता आणि आताही नाही. एकटे अटल बिहारी काहीसे मोठे होते, पण संघातल्या अनेकांना त्यांच्याविषयी आणि त्यांनी नेहरूंना आपलं आदर्श मानलं असण्याविषयी एक साशंकता होती. त्याचमुळं नागपुरातल्या संघवर्तुळाच्या एका बैठकीतनं अटल बिहारी उठून चालते झाले आणि एकट्यानं विमान पकडून ते दिल्लीला परतले. ही गोष्ट ते पंतप्रधान असतानाची आहे आणि आता तर मधोकांनीही नानाजी देशमुखांसह त्यांना पण संशयास्पद बनवलं आहे. हेडगेवार हे त्यांच्या श्रद्धांसाठी प्रसिद्ध असले तरी ज्ञानासाठी कधीच ख्यातनाम नव्हते आणि गोळवलकर गुरुजी भारताला समुद्राचा मोठा किनारा असल्यामुळं त्याला दक्षिणेकडनं होणाऱ्या आक्रमणाची भीतीच नाही असंही म्हणणारे होते. वास्तविक समुद्रकिनारा हाच आक्रमणात्मकांना सोपा आणि त्यांना निमंत्रण देणारा आहे. ही गोष्ट युद्धशास्त्रच नव्हे तर साधा इतिहास आणि भूगोल शिकलेला कोणताही विद्यार्थी आपल्याला सांगू शकेल. अशी माणसं गांधी आणि पटेलांसारख्या बॅरिस्टरांची
आणि नेहरू राजेंद्रबाबूंसारख्या कायदेपंडितांची जनतेच्या मनातली जागा कशी घेणार? पण त्यावरचा एक मार्ग हा की ज्यांना पराभूत करता येत नाही त्यांची बदनामी करता येते आणि तेवढ्यावर आपल्या माणसांचं शुद्ध असणं सांगता येतं. मग राष्ट्रीय नेत्यांची बदनामी करायची, त्यासाठी नथुरामाची नाटकं लिहायची, सावरकरांवर सिनेमे काढायचे आणि नेहरूंना अनेक कारणांखातर बदनाम करायचं. गांधीजींवर रिचर्ड ॲटनबरोनं सिनेमा काढला तेव्हा त्यानं दुसऱ्या कुणालाही लहान ठरवलं नाही. पण आताच्या सावरकर या चित्रपटात गांधी आणि नेहरूंना खलपुरुष म्हणून उभं केलं आहे. दुसऱ्या कुणालाही लहान दाखवलं तर मग आपणच मोठे ठरतो, हे यातलं तर्कट आहे. पराभूत माणसं खुनशी होतात. त्यांचा खुनशीपणा मग असा उघड होतो. या नाटक सिनेमावाल्यांनी विद्याधर पुंडलिकांनी लिहिलेली सती ही कथा कधीतरी वाचली पाहिजे. ती वाचली तर त्यांना त्यांचे आदर्श कोणत्या लायकीचे होते हे तत्काळ कळून चुकेल. फार वर्षांपूर्वी सुधीर फडक्यांना सावरकरांवर इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये असाच प्रचारी चित्रपट काढायचा होता. त्यासाठी त्यांनी राजदत्त या नामांकित दिग्दर्शकांना गळ घातली. मात्र राजदत्तांनी त्यांना जे ऐकवलं ते असं: देशासाठी हाती तलवार घेऊन लढणारे नेते जगात सर्वत्र झाले, त्यामुळं हा चित्रपट इंग्रजीत काढून चालणार नाही. मराठी माणसांना सावरकर नको तेवढे ठाऊक असल्यानं त्यातही तो पडेल, सबब तो हिंदीतच तेवढा निघू शकेल. फडक्याने मग राजदत्तांनाच बाजूला सारलं. सत्य समजून घेण्याची कोणत्याही प्रचारी माणसाची तयारी कशी नसते याचं हे उदाहरण. आताच्या संघाच्या दंडबैठकाही त्याच प्रकारच्या आहेत. संघात वापरल्या जाणाऱ्या दंडांना गांधीच्या काठीचीही बरोबरी करता येत नाही, हे त्यांना कोण सांगणार? आणि भक्तिमार्गी आणि अंधभक्त माणसं हे वास्तव स्वीकारणार तरी कसं? काही भांडणं कधीच संपत नाहीत. त्यातल्या सर्व भांडखोरांना त्यातलं खरेपण समजलं असतं. आपल्या भांडणाचं आणि भूमिकांचं निरर्थक असणंही समजलं असतं. पण तोवर भांडण हेच त्यांच्या जगण्या राहण्याचं कारण बनलेलं असतं. मग अशी भांडणं आणि टीकाखोरी सुरू असते. त्यात भाग घेणाऱ्यांना आणि ती ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांना कंटाळा आला आणि त्यातलं असत्य समजलं तरी यांचं ओरडणं तसंच चालू राहतं. ते कित्येक दशकच नव्हे तर शतकही चालणारं असतं. अशी भांडणं आपण इतिहासातही वाचली आहेत. वर्तमानात त्यांच्याच आवृत्त्या आपण पाहत आहोत. त्या दिवसेंदिवस अधिक ओंगळ आणि विकृत होत आहेत. हाच काय तो त्यांच्यातला फरक. उत्तरेत रावण जाळतात, दक्षिणेत राम चालत नाही. उत्तर प्रदेशात हिंदू देवतांच्या मिरवणुका निघतात, तर तामिळनाडूत त्यांचे झेंडवडे काढले जातात. शंकराचार्यांना दैवत मानणारी माणसं आहेत, तशी त्यांना कलियुगातला राक्षस म्हणणारी मध्वाचार्यांची ही शिष्य परंपरा आहे. आगरकर आणि टिळकांच्या नावे लढणारी माणसं आपण पाहिली. धर्माच्या, जातीच्या, वर्गाच्या आणि वर्णांच्याही लढाया आहेत. आणि शतकं लोटली आणि त्यातले जयविजय अद्याप अधांतरी राहिले किंवा ते दिसतही नसले तरी त्या लढवल्या जात आहेत. कारण माणसांना केवळ प्रेमच जगवत नाही, काहींच्या जगण्याचा आधार द्वेष हाही असतोच. हिटलर आणि मुसोलिनीलाही भक्त होते. स्टॅलिन आणि माओलाही ते होते. देवानेवढ्याच राक्षसांच्याही फौजा होत्या. माणसांना वाईट किंवा अन्याय कळतोच असं नाही. काहींना त्यातच न्याय दिसत असतो. मग ते त्यांचे रागलोभ आणि हितसंबंध आपापल्या कुवतीप्रमाणे जपतात आणि वाढवतात. यासाठीच मोठी माणसं धर्मप्रेम शिकवतात. पण भांडणंही त्यांच्यासाठीच होताना दिसतात. याला काय करायचं? गांधींना हार मिळतील आणि गोळ्याही खाव्या लागतील. त्यांना डोक्यावर घेतलं जाईल आणि पायदळीही तुडवलं जाईल. जगभरच्या थोरांचं हे प्राक्तन आहे. समाजातली विषमता केवळ आर्थिकच नाही तर ती बौद्धिक, नैतिक आणि मानसिकही आहे. आणि ती आहे तोवर आपल्याला तिच्यासोबत जगायचं आहे. त्यातलं सारं चांगलं वाईट समजून आपण आपली मनं
आणि बुद्धी शाबूत राखण्याचा प्रयत्न करायचा आहे, एवढंच आपल्या हाती आहे. कळावे आपला पांडुरंग. तुम्हाला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.